डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच हे नुसतं ठणकावून नाही सांगितलं, तर ते सबळ पुराव्यांनिशी सिद्ध देखील करून दाखवलं. बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच यासाठी 1947 पासूनच किल्ला लढवलेला आहे. 1948, 1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले आणि त्यांनी मांडलेले तर्क इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या सगळ्या मंडळींची बाबासाहेबांनी सडेतोडपणे बोलतीच बंद केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं होतं. या वैचारिक अधिष्ठानाशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभाच राहिला नसता आणि हे अनेकदा जाहीरपणे प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रेंनी अनेक सभांमधून देखील बोलून दाखवलेलं आहे. आज जेव्हा पुन्हा एकदा केंद्रातल्या गुजरात्यांनी मुंबई जवळपास स्वतःच्या पोटात गिळूनच टाकलेली आहे, अशा स्थितीत आपल्याला पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे जावं लागणार आहे. मुंबईचा व्यापार, मुंबईचा उद्योग आणि मुंबईचं आर्थिक विश्व गुजरात्यांच्याच ताब्यात असल्यानं मुंबई ही गुजरातचीच. तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी असे म्हणणारे काय दावा करत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ना, ते जरा आता आपण सविस्तरपणे पाहूया. बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांसमोर 9 महत्त्वाचे प्रश्न उभे केले. त्यात बाबासाहेबांनी असे प्रश्न केले होते की मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती, याला पुरावा आहे काय? मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती, असे कशाच्या आधारावर तुम्ही लोक म्हणताय? मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती, असं म्हणण्याला तुमचा आधार काय? काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे आहेत? मुंबई हे व्यापारी बेट असल्यानं ते एकट्या महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व भारताचे आहे, या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? मुंबईचा व्यापार उदीम गुजरात्यांनी उभा केलाय. मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे? मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता येते, आयते खाता यावे यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतो, हे खरे आहे काय? बहुभाषिक राज्यात चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते, हे बरोबर आहे काय? राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको, हा दावा योग्य आहे काय? या सर्व प्रश्नांची मांडणी करताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले. चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, गुजरातचं नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही. म्हणून मुंबईमधला काही काळ, म्हणजे विशेषतः ब्रिटिश काळ वगळला तर मराठा साम्राज्यात तो नसल्याने काहीच बिघडत नाही. बाबासाहेब यापुढेही म्हणतात की 1941च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या 51% होती. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले. हा त्यांचा काही गुन्हा झाला का?